नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विथ दर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठी यांच्यासोबत पोरा या कादंबरीच्या सफरीवर. या कादंबरीचे मागील भाग आपण ऐकले नसल्यास ते नक्की ऐकावेत. मागील भागात आपण पाहिलं, अणूला बेळगावला पोटदुखीसाठी ॲडमिट करण्यात आलं आहे. त्याच्या काळजीने बाबललाही आता रडू कोसळलं आहे. आता पाहूयात पुढे. बाबल म्हणाला, तू निज आता, मी जातो. सकाळी डॉक्टर काय म्हणतात ते बघू. भिवू नकोस, निज. बाबल गेला. मला अधिकच रडायला यायला लागलं. दिवे गेले. भोवती लाल धावळ्या पांघरलेले रोगी. मी एकटा. सकाळी जाग आली ती घाबरूनच. मला कोणीतरी जागं करीत होतं. खेकसून ओरडत होता, चल उठ, संडासला जाऊन ये. फोटो काढायचा ना तुझा. माझा फोटो कशाला? मेलेल्या माणसाच्या प्रेतांचे फोटो कोणी कोणी काढून घेतात तसा, मरण्यापूर्वी. ऑपरेशनमध्ये मी मरणार हे ठरलेलंच आहे की काय? फोटो कशाला? मी विचारलं. पोटात दुखतं ना तुझ्या? शेजारच्या रोग्याला खसकन उठवत त्यानं विचारलं. होय, पण फोटो? फोटो म्हणजे एक्सरे, तो फोटो. बापरे, हे काय आणखी? खूप आजारी असलेल्या माणसाला मुंबईला नेतात, तिथे त्याचा फोटो काढतात, तसाच का? जाऊन ये. त्याने पलीकडे बोट दाखवीत म्हटलं. जाऊन ये, तोंड धू. चहा बी काय प्यायचा नाही, फोटो काढायचा आहे तुझा. मी जाऊन आलो. तोंड धुवून येऊन खाटेवर बसलो, बाबलची वाट बघत, घाबरून जाऊन. बाबल आला. चहा आणू? त्यानं विचारलं. फोटो काढायचा आहे माझा, मी रडवेल्या स्वरातच म्हणालो. दुसरा कोणता तरी फोटो. काहीतरी नाव सांगितलं त्यानं. पोटात दुखतं म्हणून म्हणे फोटो काढायचा. पोटातल्या रोगाच्या गोळ्याचा फोटो असणार मरे. बघूया आता, मला तरी काय माहीत. बाबल म्हणाला आणि त्यानं पुन्हा विचारलं, चहा घेतोस? चहा घेऊ नको म्हणाला, फोटो काढायचा आहे. बाबल बसला. मीही. भयानं पोटात गोळा येऊन. याचाच फोटो घ्यायचा असणार. पोट फाडल्याशिवाय कसा दिसणार माझ्या पोटातला रोगाचा गोळा? पोट फाडणारच माझं डॉक्टर. मी अधिकच घाबरून बसलो. थोड्या वेळानं माणूस आला. चल. बाबल नको, मी रडत म्हणालो. जाऊन ये. ऑपरेशन तर ऑपरेशन करायला हवं. बाबल म्हणाला. चल. माणूस खेकसला. तू चल बरोबर, मी बाबलला म्हणालो. तू थांब रे हतच. माणूस जोरात बाबलला म्हणाला आणि माझ्याकडे बघत म्हणाला, आता चलतो का? मी त्याच्या मागून गेलो. आम्ही एका खोलीत गेलो. टेबलापाशी एक माणूस बसला होता. त्यानं बघितलं आणि मला म्हणाला, कपडे काढ. सगळे? लेंग्याच्या आत काय आहे? लंगोटी. ती असू दे, इतर कपडे काढ. मी काढले. इथं उभा राहा. मला हाताला धरून त्यानं उभं केलं. खोलीतला दिवा विझला. काळोख झाला. काळोख करून हे माझ्या पोटात सुरी खुपसणार. मला दिसू नये सुरी म्हणून. मी घाबरून किंचाळणार. इतक्यात पुन्हा दिवा पेटला. खोलीत उजेड झाला. झालं, घाल कपडे, माणूस म्हणाला. झालं इतक्यात? मी मोकळ्या स्वरात म्हणालो. एक्सरे घ्यायला मिनिट पुरतं, माणूस म्हणाला. जा तुझ्या खाटेवर झोप जाऊन. नेणाऱ्या माणसानं मला आणून सोडलं. आलास? झालं? दुखलं? बाबलनं विचारलं. नाही दुखलं, मी हसतचा म्हणालो. कपडे काढायला सांगितले नी, उभं केले नी, दिवा घालवले नी, काळोख केले नी. लगेच म्हणाले, झालं, घाल कपडे, जा खाटेवर. म्हणजे हा फोटोच झाला असेल रे. हा फोटोच घ्यायला एरवी मुंबईत जावं लागतं. बेळगावात सोय होती मरे फोटो घ्यायची. बाबल म्हणाला. आता फोटो बघून डॉक्टर काय सांगतात बघूया. आता दे त्याला बिस्कुट, माणूस बाबलला म्हणाला. बाबल चहा बिस्किट घेऊन आला. थोडा वेळ थांबला आणि म्हणाला, मी जातो आता. नको जाऊ, थांब, मी म्हणालो. थोड्या वेळानं म्हणाला, तू निजून राहा मारे आता,
मी जाऊन येतो. वासूच्या खानावळीत इथले एक डॉक्टर जेवायला येतात. त्यांना भेटून बघतो मरे पुढलं काहीतरी. ऑपरेशन करायचं, खर्च किती. आणखी थोडं थांबून बाबल गेला. मी निजलो. अंगावर तांबडी धाबळी ओढून घेतली. सभोवार बघू लागलो. सगळ्या खाटांवर रोगी निजलेच होते. सगळ्यांच्या अंगावर तांबड्या धाबळ्या. कोणी रडत, कोणी कण्हत, कोणी ओरडत. मला पुन्हा सगळ्याचंच खूप भय वाटू लागलं. मी धाबळी डोक्यावरून पांघरून रडत घुसमटत राहिलो. दुपारी बाबल आला. म्हणाला, डॉक्टर भेटले. कोणते? काल तपासलं मला ते? नाही, वासूच्या ओळखीचे. काहीतरी माहिती काढतो म्हणाले. बाबल म्हणाला, बरं झालं. एक डॉक्टर वासूच्याच ओळखीचे भेटले. बघूया आता. रात्री आलेला बाबल म्हणाला, रात्री सांगतील डॉक्टर काहीतरी. ते दुसऱ्या वॉर्डाचे डॉक्टर आहेत म्हणे. थांबून म्हणाला, केवढा रे मोठा दवाखाना. सरकारी आहे ना. 50-50 खोल्यात रोगी आहेत. रात्री झोपताना आम्ही सारखा रामाचा, दत्ताचा, मारुतीचा जप करीत होतो. श्रीराम जय राम जय जय राम हे 108 वेळा. ते झालं की 108 वेळा ओम श्रीम दत्तात्रेयाय नमः. ते झालं की मनोजव मारुततुल्य वेगम 11 वेळा. की पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम. सारखं हेच. ऑपरेशन करणार, मला कापणार, मरायला होणार. सकाळ झाली. मी जागा झालो. सुळू भरून आलो. पुन्हा धाबळीत शिरून पडून राहिलो. बाबलची वाट बघू लागलो. बाबल आला. म्हणाला, ऑपरेशन बहुतेक नाही करावं लागणार म्हणाले डॉक्टर. नाही, ऑपरेशन नाही. मी मोठ्या आवाजात बाबलला विचारलं आणि अंगावरची धाबळी फेकून दिली. खाटेवरून खाली उडी मारली आणि म्हणालो, मी झालो बरा. ही बघ मारली उडी. मला अगदी मोकळं मोकळं वाटलं. करकसून बांधून ठेवलं होतं कोणीतरी. ते दोर तुटले असं वाटलं. सैल वाटलं. जाऊया, मी बाबलला विचारलं. इतक्यात कसं? डॉक्टर औषधं देतात का बघूयात. घाई करू नको. नीज, बाबलनं दटावलं. मी पुन्हा खाटेवर पडून राहिलो. डॉक्टर येत आहेत असं दिसलं. बाबल मला उठवीत म्हणाला आणि उभा राहिला. एक हसऱ्या चेहऱ्याचा, स्वच्छ पांढऱ्या कपड्यातला माणूस जवळ आला. हेच डॉक्टर वासूच्या ओळखीचे, बाबलनं सांगितलं. मी उठू लागलो. झोप. माझ्या कपाळावर हात ठेवीत डॉक्टर म्हणाले, काय करायचं ना ऑपरेशन? ऑपरेशन नको असं म्हणालं ना तुम्ही? मी तोंडातल्या तोंडात विचारलं, भ्यालेल्या स्वरात. नको रे बाबा ऑपरेशन करायला. ते मला म्हणाले व बाबलशी बोलू लागले. म्हणाले, मोठ्या डॉक्टरांची चर्चा झाली माझी. त्यांनी एक्सरेही बघितला. ऑपरेशन नाही करावं लागणार. ॲसिडिटीचा त्रास आहे. औषध पथ्य यांनी भागेल. खाण्यापिण्याचं पथ्य मात्र पाळावं लागणार. मोठे डॉक्टर सांगतील सगळं. मग माझ्याकडे वळून त्यांनी विचारलं, झालं ना? मी मनापासून मोकळं हसलो. शाळेत जातोस की नाही? त्यांनी विचारलं. होय. कितवीत आहेस? 8वीत. 8वीतच? तुझ्या एवढी मुलं मॅट्रिकला असतात. मी काही उत्तर दिलं नाही. बाबल म्हणाला, त्याची बरीच वर्ष फुकट गेली. आजारपण का? नाही, अशीच. अशक्त आहे खूप. अंडी खातोस की नाही? अंडी? शी, मी म्हणालो. खात जा, ताकद वाढते त्यांनी. अंडं, दूध, डॉक्टर म्हणाले आणि जाता जाता बाबलला म्हणाले, डॉक्टर देतील औषधं वगैरे लिहून. कधी सोडतील त्याला तेही सांगतील. काय लागलं तर सांगा. मोठ्या डॉक्टरांनी पुन्हा तपासलं. काळा पारदर्शी कागद दिव्यासमोर धरून त्यातून बघितलं. इंग्रजीत काहीतरी म्हणाले आणि चिठ्ठी लिहून दिली. आमचे डॉक्टर म्हणाले, पथ्यपाणी कायम करायचं. भात खायचा नाही. आंबट तिखट खायचं नाही. तेलकटही नाही. बटाटा हरभरा वर्ज. वाटाणे बिटाणे वर्ज. वातूळ काही खायचं नाही. फक्त पोळी दूध खायचं. डॉक्टरांनी औषधं लिहून दिलं आहे. ते घ्यायचं जेवल्यानंतर 2 वेळा. ओंगल्याच्या खानावळीत एक मुलगा वाढताना सायकलवरून जेवणाचे डबे घेऊन जाताना एकदा दिसला होता. आम्ही दवाखान्यातून परत आल्यावर तो पुन्हा दिसला. सायकलला डबे लावून घाईघाईने निघाला होता.
बाबांनी त्याला हाक मारली व जवळ बोलावलं. मला म्हणाला, हनू, हा बाबी मरे आमचा. बाबी? झोळम्याचा? नानांचा? मी विचारलं. मी त्याला ओळखलंच नव्हतं. माझा चुलत भाऊ. इथं असतोस तू? मी विचारलं. होय, तो थोडक्यात म्हणाला. काय करतोस? खानावळीत काम आणि हायस्कूलचं शिक्षण, तो म्हणाला. कोलझरीत 4थीपर्यंत शाळा. 5वीपासून इकडे आलो. अधिक बोलत थांबला नाही. घाईघाईने तिथून निघत म्हणाला, जातो बाबा, डबे पोचवायला उशीर होतो आहे. ही दुसरी फेरी. आणखी 2 फेऱ्या मारून डबे पोचून मग शाळा. म्हणत तो निघालाच. डबे लावलेल्या सायकलवर बसून ती जोरात पळवू लागला. त्याची उंची कमीच होती. सायकलच्या पॅडलना त्याचे पाय पुरत नव्हते. तो जोरात सायकल मारत होता. सीटवर न बसता दांडीवर उभं राहिल्यासारखं करीत. एक पाय वर तर एक पाय खाली. आम्ही मालवणला आलो. संध्याकाळ होत आली होती. काका पडवीतच होते. आम्हाला बघताच त्यांनी विचारलं, भेटलो डागदर? किता किता झाला? थांबला पोटात दुखणं? डॉक्टर भेटले. त्यांनी तपासलं. औषधं दिली आहेत, मी सांगितलं. ऑपरेशन करावे लागला? नाही. असो, ते तरी एक संकट दत्तरायाने दूर केलान, काका म्हणाले. आणि त्यांनी विचारलं, त्यानं आणखी किता सांगलान? औषधं कसली सत? हे खाऊ नको, ते खाऊ नको, मी तर रागा करीत म्हटलं. किता किता नाही खायवेचा तुला? भात जेवायचा नाही, चपाती खायची, दूध आणि चपाती. कपाळ. चपाती खायची तर भाजणी कोण देणार? भातही नाही जेवायचो. काहीतरीच सांगणार डागदरचा, काका म्हणाले. आणखी आहे, ताकिता. तिखट खायचं नाही, आंबट नाही, बटाटा नाही, हरभरे वाटाणे नाहीत, वातूळ काही खायचं नाही, मी सांगितलं. ता एक चालेल, पण तिखट नाही म्हणजे सांबारा नाही. मिरची मसालो नाही घातलो तर सांबारा कसा बरा लागणार? तुला सांबारा भात जेवायचो नाही म्हणजे जेवण असा कायच नाही मरे. चपाती दूध. हे, चपात्याने किता पोट भरचे? पोट भरीचा तर सांबारा भातच खायवे लागसे मरे, काका म्हणाले. मी आमटी भात, सोलाची कढी, थालपीठ, उपीट असं रांधत होतोच. त्याच्या जोडीला आता चपात्या भाजणं सुरू झालं. चपाती कशी बरं करायची? चपाती करण्याचा, ती करताना कोणाला बघण्याचा, ती खाण्याचा कधी प्रसंगच नाही आलेला. आई कधी चपात्या करीत नसे. आत्याकडे चपात्या करीत नसत. माधुकिरीच्या अन्नात चपातीचा तुकडा मिळत नसे. मिळे ती भाकरी. आम्ही भाकरी तरी कुठं खात असू. कधी करायचा तर तो पानगा. केळीच्या पानावर पीठ थापून तो चुलीतला नाहीतर परशातला निखारात भाजायचा. तसंच खाऊन टाकायचा. जेवायचा तो फक्त भात नाहीतर उपीट, दोन्ही तांदळाचेच. दुपारी भात जेवायचा, रात्रीही भातच जेवायचा. कोकणात सगळ्यांच्याकडे असंच. मुलं असली तर सकाळी आटवलं. गरिबांच्याकडे रात्री पेज, तीही तांदळाचीच. समोरची वहिनी नाशिकहून आली होती. मी खळ्यातून महादेव भटाच्या घरात गेलो आणि चुलीकडे काम करणाऱ्या वहिनीला विचारलं, वहिनी चपात्या कशा करतात? पोक काढून चुलीसाठी कोपऱ्यातली लाकडं घेणारी वहिनी थोडी ताठ झाली आणि तिनं विचारलं, कोणास करायच्या आहेत आता हीच चपात्या? मला. त्या कशास? तिने विचारलं. मग म्हटलं, कोकणात सणावारीसुद्धा रे कोणी चपात्या करीत नाहीत. तू कशाच करणार आहेस? मला तर नुसत्या चपात्याच खायच्या आहेत. ते का म्हणून? डॉक्टरांनी सांगितलं म्हणून. ते का म्हणून? माझ्या पोटात दुखतं. ते माहीत आहे रे. 6 महिने ऐकते आहे. तूच घेऊन बाबल बेळगावास गेला होता ना? काल संध्याकाळी आलो आम्ही. डॉक्टरांनी तपासलं. मग भात जेवायचा नाही, चपातीच खायची. तिखट आंबट नाही, मिरची मसाला नाही, बटाटा नाही, हरभरे नाही, वातूळ काही खायचं नाही. मी सांगितलं आणि औंढा गेला. माझा आवाज जड झाला. मग खायचंच रे काय तू? चपाती, मी म्हटलं. म्हणूनच विचारायला आलो, चपाती कशी करतात ते. चपातीच लागतं, त्यातलं काय काय आहे तुझ्याकडे? काय काय लागतं? कणिक, ती आहे का? म्हणजे? अरे मेल्या, कणिक तूच माहिती नाही? नाही.
चपाती करायची तर गव्हाचं पीठ लागतं, त्यास कणिक म्हणतात. आहे का? नाही. गहू तरी? नाही. रेशनवरचे गहू आणत नाही? नाही. कणिक नाही. पोळपाट लाटणं? नाही. तवा? नाही. मग थालपीठ रे कशात करतोस? पातेलीत. मोहन? म्हणजे गोडं तेल, शेंगदाण्याचं तेल? नाही. पण ते कशाला? चपातीचं पीठ भिजवताना त्यात तेल लागतं घालायला, त्याला मोहन म्हणतात. नाही. आम्ही खोबऱ्याचं नाही तर तिळाचं आणतो. अरे म्हणजे चपाती करायला लागतं त्यातलं काय एकच नाही तुमच्याकडे. मी गप्प उभा राहिलो. तू चपात्याच खायच्या तर हे सगळं सामान हवंच रे हनू, वहिनी म्हणाली. बाबलाच सांग आणायला. सांगतो. ती तशीच उभी राहिली माझ्याकडे बघत. मग विचारलं, आज काय करणार आहेस आता? मी काही सांगितलं नाही. उपाशी का जाणार आहे शाळेत? मी काही उत्तर दिलं नाही. तिने फळीवरचा एक डबा काढला, झाकण उघडून म्हणाली, आजचा दिवस मी देते करून 2 चपात्या. आहे कणिक थोडी. कधी एकदा आणलं होतं ना तात्यानं दळून. देशील? मी विचारलं. आजचा दिवस देते, नाहीतर तू उपाशी जाशील शाळेत, माहिती आहे मला, वहिनी म्हणाली. मी वळलो. तर म्हणाली, जातोस कुठं? अभ्यासाला. अभ्यास कर सावकाश. इथं थांबून शिकून घे चपाती कशी करायची ते. हां, मी म्हणालो आणि तिथेच थांबलो. तिने एक लहानशी परात घेतली. तित पीठ घेतलं. त्यात मीठ घातलं, तेल घातलं. पाणी घालून मळू लागली. पाणी बेतानं घालायचं हनू. कणिक घट्ट होता नाही आणि पातळ होता नाही. मी म्हणालो. तिनं पीठ भिजवून त्याचा गोळा केला. ऊन पाणी नाही घातलं? मी विचारलं. भाकरीचं पीठ भिजवताना ऊन पाणी, चपातीचं भिजवताना थंडच, वहिनी म्हणाली. आता पीठ तसंच ठेवायचं थोडा वेळ. जा, तोवर 2-3 कळशा पाणी आणून दे बावीवरून. मी तिथली कळशी घेऊन विहिरीकडे गेलो. विहिरीतून पाणी काढून आणू लागलो. थोडा वेळ गेला. वहिनीनं तवा चुलीवर ठेवला आणि तिनं परात जवळ घेतली. म्हणाली, भिजलं पीठ. आता मळते बघ कशी. ती तो पिठाचा गोळा हाताने मळू लागली. रगडल्याप्रमाणे करीत पीठ मागं पुढं करू लागली. थोडं मळताच म्हणाली, झालं पीठ मऊ. आता गोळे करायचे लहान लहान. म्हणत तिने त्या पिठाचे 3-4 लहान लहान गोळे करून ठेवले. मग पोळपाट घेतला. परातीत थोडं सुकं पीठ घेतलं. त्यातलं थोडं पोळपटावर फासलं. थोडं लाटण्याला फासलं. एक गोळा पोळपटावर ठेवला. त्याच्यावर थोडं सुकं पीठ घातलं. त्याच्यावर लाटणं ठेवलं. लाटण्याच्या 2 बाजूंना हातानं धरून तिनं पोळपटावरचा थोडासा गोळा दाबला आणि लाटणं मागं पुढं करू लागली. गोळा पसरू लागला. जोरानं दाबायचं नाही रे हनू, हलक्या हातानं लाटत राहायचं. थोडा लांबट लाटला गेलेला गोळा तिने उचलला. पुन्हा थोडं सुकं पीठ पोळपटावर टाकलं. लाटलेला गोळा उलटा ठेवून ती काटकोनात लाटू लागली. लाटता लाटता लाटण्यात थोडं गोल गोल फिरवू लागली. चपाती तयार होऊ लागली. तिने लाटलेली चपाती पुन्हा उलटी केली. तसंच लाटू लागली. वाटोळी वाटोळी अशी चपाती आकाराने वाढू लागली. तवा तापत आला होता. तिनं पोळपटावरची लाटलेली चपाती अलगद उचलली, तळव्यावर धरली आणि तव्यावर टाकली. दुसरा गोळा पोळपटावर ठेवून लाटू लागली. लाटता लाटता तव्यावरची चपाती परतू लागली. परतताना फिरवून फिरून भाजू लागली. त्याचवेळी पोळपटावरची चपाती लाटण्याचं कामही सुरूच होतं. तिथं चुलीतली पेटती लाकडं थोडी बाहेर काढली. निखारे झाडले. तव्यावरची चपाती काढून तिने निखाऱ्यावर टाकली. पोळपटावरची तव्यावर टाकली. 3 चपात्या लाटून भाजून झाल्या. त्यातल्या 2 एका ताटलीतून मला देत वहिनी म्हणाली, या 2 तुला, तिसरी तात्यास ठेवते. मी चपात्या घेऊन घरी आलो. काकांना म्हटलं, वहिनीनं दिल्या 2 चपात्या करून. शाळेत जायची वेळ झाली. मी दप्तर भरलं, भात शिजत ठेवला. चपाती खायला बसलो. काका तिथं आले. चपाती नुसतीच खासंस? त्यांनी विचारलं. काय नाही आहे बरोबर. गळाचं खडं तरी घे मरे लहानचो. नुसती कशी खाशील? चालते.
मी नुसती चपाती खात म्हणालो. उद्यापासनी अर्धा पावशेर तरी दूध अधिक घ्यावे हवा, काका म्हणाले. संध्याकाळी शाळेतून आलो. पिशवी घेतली. रेशन कार्ड घेतलं. बाबलनं कपाटात ठेवलेले पैसे घेतले. रेशन दुकानावर गेलो. गहू आणले. सुपात घालून पाखडले. सुपावर दोन्ही हातांची बोटं आपटीत फाडफाड आवाज काढला. त्यातला भुस्सा गवत बाहेर पडलं. पण तेवढ्यानं भागलं नाही. पाटावर घालून ते साफ करावे लागले. गवताच्या काड्या, दगडधोंडे, मातीची ढिकळं काढून टाकली. पिशवीत भरले. गिरणीत गेलो. गिरणीत गर्दी होती. पुष्कळ बायका, मुलं दळणं न्यायला आली होती. डबे, पिशव्या यांची मोठी रांग तयार झाली होती. मी माझी पिशवी नंबरला ठेवली. सगळीकडे पीठ उडालेलं होतं. जमिनीवर, भिंतीवर, छपराखाली पिठाचा थर बसला होता. एक माणूस गिरणीच्या डब्यासारख्या तोंडातून धान्य ओतत होता. तो स्वतः पिठानं संपूर्ण पांढरा रंगला होता. गिरणीच्या बाकांवरचा लांब पट्टा पटाक पटाक करीत फिरताना दिसत होता. दळलेलं पीठ गिरणीच्या फडकं बांधलेल्या तोंडातून खाली डब्यात, पिशवीत भसाभस पडत होतं. दळणारा माणूस मधूनमधून गिरणीच्या एका अंगावर ठोक ठोक करीत काहीतरी आपटत होता. सगळ्यांना मोठ्यानं बोलावं लागत होतं. इतका खडखड आवाज येत होता. मला दळून मिळेपर्यंत बराच वेळ उभं राहावं लागलं. यावेळी रोज मी लायब्ररीत वाचीत बसलेलं असे, नाहीतर घरी येऊन भितोडीत, खळ्याच्या पायरीवर मावळत्या मंद उजेडात. आज मात्र गिरणीत पीठ दळून आणण्यासाठी पिठाच्या गिरणीत उभा होतो. मी पिठाची पिशवी घेऊन घरी आलो. पिशवी खुंटीला अडकवून ठेवली. चपात्या भाजणारसच, काकांनी विचारलं. आज नाही, आता अभ्यास बराच आहे, उद्या सकाळी. मग आता किती खाणारस? एक थालपीठ करीन मसाला न घालता. ते मला. तुमची बाबलची मसाला घालून करीन, मी म्हणालो आणि अभ्यासाला बसलो. हणूला उद्यापासनी चपात्योस खायवेचो तर अर्धो पावशेर दूध अधिक सांगवे हया, रात्री जेवताना काका म्हणाले, बाबलकडे न बघता. सांगितलं आहे, बाबल म्हणाला. नंतर आमचं जेवण होईपर्यंत कोणीच कोणाशी काही बोललं नाही. औषधं घे हां, जेवण झाल्यावर बाबलने आठवण केली. घेतो म्हणत मी बाटली काढली. बाटली निळसर जाड काचेची. झाकण उघडलं. चमचा घालून तुपासारखं घट्ट पांढरं औषध बाहेर काढलं. चमचा तोंडात उपडा केला. औषध जिभेवर सांडलं. कसली तरी घाणेरडी चव. एकदम ओकारी आली. तोंड एकदम वाकडं वाकडं झालं. औषध थुंकून टाकावं असं वाटलं. इतकं वाईट आहे काय रे औषध? बाबलने विचारलं. मी औषध तसंच जिभेवर धरून म्हणालो. पण घ्यायच नको, घेऊन टाक, गिळ. दुखणं थांबायला हवं ना, त्याने पुन्हा म्हटलं. मी औषध गिळून टाकलं. हे औषध आता दिवसातून 2दा घ्यायचं, तेही जेवल्यावर लगेच. सकाळ झाली. उठलो. तोंड धुतलं. आंघोळ केली. बाबल दुकानावर गेला. काका भिक्षुकीच्या कामाला. मी अभ्यासाला बसलो. थोडा अभ्यास करून उठलो. चपात्या भाजायच्या. काका बाबलसाठी भात करून ठेवायचा. जमलं तर आमटीही. अभ्यास थांबवून चुलीकडे तयारीला लागलो. लाकडं फोडून आणली. चुलीत सारून टाकली. आधी पीठ भिजवून ठेवावं. ते भिजेपर्यंत विस्तव पेटवावा. मी खुंटीवरची पिठाची पिशवी काढली. ताटात त्यातलं पीठ काढून घेतलं. मीठ घातलं. बाटलीत थोडं थोडं तेल होतं तळाला, ते घातलं. पाणी घातलं. पीठ कालवू लागलो. घट्ट झालं. आणखी पाणी घातलं. कालवू लागलो. तरी घट्टच वाटलं. आणखी पाणी घालायला हवं. आणखी पाणी घातलं. कालवलं. अरेच्चा, पाणी जास्त पडलं वाटतं. आणखी पीठ घातलं. कालवू लागलो. बोटानं चांगलंच चिकटून बसलं. बोटं ताटाच्या कडेवर घासून चिकटलेलं पीठ काढू लागलो. निघेना. आता दुसरा हात वापरायला हवा. उजव्या हाताच्या बोटांना चिकटलेलं पीठ डाव्या हातानं काढू लागलो. एकेका बोटाचं काढायचं. निघालं. पुन्हा माळल्यासारखं केलं. झाला बाबा गोळा.
आता थोडा वेळ ते तसंच भिजू द्यायचं. तोवर विस्तव पेटवावा. लाकडावर थोडं घासलेट घातलं. काढी लावली. ती पेटू लागली. तवा तापत टाकावा. तवा तो कुठं आहे? आणि पोळपट लाटणं तरी कुठं आहे? उठून समोरच्या वहिनीकडे गेलो. काय रे? तिनं तिच्या चुलीत विस्तव पेटवीत विचारलं. पोळपाट लाटणं मी म्हणालो. आणि तवा तुमच्याकडे नाही? बाबाला आणेल 1-2 दिवसात मी म्हटलं. थांबून राहिलो. पुन्हा म्हटलं, तोपर्यंत तुझा दे. तवा पोळपट लाटणं? हो मी म्हणाले. आणि ती काय सांगते याची वाट बघत राहिलो. घे. वहिनीने तवा पोळपट लाटणं देत म्हटलं. तुझं पोळपट लाटणं तवा बाबांना आणला की दे माझा आणून. देईन. मी पोळपाट तवा लाटणं घेऊन आलो. तर चुलीतली लाकडं भकाभका पेटत बाहेर आली होती. आजच रांडेची बरी पेटली भकाभका. वैतागत उद्गारलो आणि लाकडं चुलीत सारली. चुलीवर तवा टाकला. तो तापू लागला. ताटातला पिठाचा गोळा मळू लागलो. मळून झाल्यावर लहान लहान गोळे करून ताटात ठेवले. पिशवीतून थोडं पीठ काढून घेतलं. पीठ पोळपटावर टाकलं. लाटण्याला फासलं. गोळी पोळपटावर ठेवली. तिच्यावर लाटणं ठेवलं. दाब देऊन लाटणं फिरवू लागलो. चपाती लाटू लागलो. गोळी लांबट लाटली गेली. ती दशा उलटून बदलून घेतली. पुन्हा लाटली. त्या बाजूनं लांबट झाली. परतली. लाटली. लाटणं गोल गोल फिरवू लागलो. ते नीट फिरेना. पीठ लाटलं जात होतं, पण आकार वेडावाकडा येत होता. तशीच लाटत राहिलो. तवा तापून चालला होता. लाकडं मागं ओढून घेतली. आता चपाती परतून लाटावी. लाटलेली चपाती पोळपाटावरून उचलू लागलो, तर ती पोळपाटाला चिकटून बसलेली. साधी हलवून निघेना, ढकलून निघेना. जोराचा उचलायचा प्रयत्न केला तर अर्धीच वेडीवाकडी निखळून आली. बोटांनी खरवडल्यागत पोळपाटाला चिकटलेलं पीठ वर काढून घेतलं. पुन्हा गोळी केली. पुन्हा सुकं पीठ घातलं. पुन्हा तीच चपाती लाटू लागलो. लाटत राहिलो. ती कोणीशी झाली. उलटवली. त्यावेळी ती सुटली. पोळपाटाला चिकटून बसली नाही. पुन्हा पीठ पोळपाटावर घातलं. चपाती लाटू लागलो. येऊ दे, येईल तसा आकार. पंचकोनी झाली चपाती. होऊ दे. खाता आल्याशी कारण. तवा चांगला तापला होता. पोळपाटावरून चपाती उचलली आणि तव्यावर टाकली. लाकडं पुढं सरकवून फुंकर मारली. लाकडं पेटली. दुसरी चपाती लाटण्यासाठी दुसरी गोळी पोळपाटावर ठेवली. लाटू लागलो. तव्याकडे बघितलं. चपातीतून धूर येऊ लागला होता. करपली वाटतं. हातानंच ती परतायचा प्रयत्न केला. बोटांनी उचलू लागलो. निघेना. बोटच भाजल्यागत झाली. कविलता हवा. कुठं बरा आहे तो ठेवलेला? शोधू लागलो. पटकन सापडेना. तव्यावरच्या चपातीतून आता चांगलाच धूर येऊ लागला. जळली बहुतेक. पुन्हा हातानेच परतायचा प्रयत्न करू लागलो. बोटं भाजली. तवा उतरायलाच हवा. कशानं उतरवावा? आम्ही पातेली चुलीवरून उतरवण्यासाठी घडी केलेला कागद वापरू. तो आसपास शोधला. इकडे तिकडे. सापडली एक घडी. आणखी एक सापडली. दोन्ही हातात कागदाच्या घड्या धरून तवा उचलला आणि जमिनीवर आपटला. चपातीतून धूर येतच होता. मी कविलता शोधून काढला. तो तव्यावरच्या चपातीच्या खाली घातला. उचलण्याचा प्रयत्न केला. चपाती उचलली जाईना. चिकटून बसली वाटतं ही. पुन्हा कविलथ्याने उचलण्याचा प्रयत्न. ती तशीच चिकटून बसलेली. एका हाताने तवा धरला कागदाच्या घडीत. दुसऱ्या हाताने कविलथ्याने जोरात खरवडल्यासारखं केलं. तुकडे होऊन चपाती उचलली गेली. करपून काळी कुट्ट. एका बाजूनं अशी करपून गेलेली तर वरच्या बाजूने कच्ची. थोडी तव्यालाही चिकटून राहिली होतीच. ती कविलथ्यानं खरवडून काढली. तवा पुन्हा चुलीवर ठेवला. न भाजलेली बाजू तव्यावर टाकली. विस्तव मोठा केला. पोळपटावरची लाटू लागलो. पोळपटाला चिकटत ती वेडीवाकडी, तिकोनी, पंचकोनी अशी वाटू लागली. तव्यावरच्या चपातीतून धूर निघू लागला. करपली तीही बाजू.
कविलत्याने उलटवण्याचा प्रयत्न केला. उलटेना. तवा उचलून जमिनीवर आपटला. कागदाच्या घडीत धरून चपातीखाली कविलता सरकवून सरकवून ती उचलली. उलटी केली. ही बाजू करपून गेलेली. तव्यालाही पुष्कळशी चिकटलेली. काविलथ्याने खरवडून खरवडून काढली. तवा पुन्हा चुलीवर ठेवला. दुसरी चपाती वेडीवाकडी लाटून झाली. हाताने उचलली. तव्यावर टाकली. ती भाजून होईपर्यंत नवी लाटायचीच नाही असं म्हणून हातात कविलता घेऊनच बसलो चुलीपुढं. थोडा वेळ गेला. चपातीखाली कविलता घुसवला. चपाती उलटवू लागलो तर तुकडा पडला. असं काय झालं? भाजण्याआधीच परतायला गेलो. त्याचा परिणाम असणार. तो तुकडा पुन्हा तव्यावर टाकला. लाकडं सारून विस्तव मोठा केला. काविलत्याने तुकडे परतू लागलो. सारखे परतत राहिलो. तव्यावर टाकला की परतला, टाकला की पुन्हा परतला. तुकडे भाजले, काढले, ताटलीत टाकले. तिसरी चपाती लाटायला घेतली. आता असंच करायचं. चपाती लाटून घ्यायची, ती भाजून काढायची, मगच पुढची लाटायची. लाटणं आणि भाजणं ही दोन्ही कामं एकाच वेळी जमायची नाहीत. गणितं सोडवणं आणि इतिहासाची प्रश्नोत्तरं लिहिणं एकाच वेळी जमतं का? नाही. तसंच चपातीचं. मळलेल्या पिठाच्या आणखी 3-4 गोळ्या उरल्याच होत्या. 4 चपात्या होणार होत्या. 4 चपात्या लाटायच्या, त्यानंतर त्या भाजायच्या. वेळ जाणार खूप. 2-2 गोळ्या एकत्र केल्या. 2च मोठे गोळे केले. एक पोळपाटावर ठेवून लाटू लागलो. आकार वेडावाकडाच होत होता. होऊ दे. एक तव्यावर टाकली. विस्तव मोठा केला. परतत बसलो. भाजल्यासारखी वाटेपर्यंत परतत राहिलो. खाली घेतली. ताटलीत टाकली. चांगली झाली वाटतं. हाताने चाचपून पाहिली. कडांना कच्ची, मध्ये भाजलेली, मध्ये पातळ, कडांना जाड. चपाती पुन्हा तव्यावर टाकली. विस्तव मोठा केला. आता सारखी सारखी परतता नाही. तसं केल्यानेच कडेला भाजली नसणार. एकाच बाजूने ठेवायला हवी तव्यावर, तरच भाजेल नीट. न परतता तसाच चपातीकडे बघत राहिलो. मध्यभागातून धूर येऊ लागला. इथं करपायला लागली वाटतं. काढली तव्यावरून. हाताने चाचपून पाहिली. मध्ये करपलेली, कडांना थोडीशी भाजलेली. जाऊ दे. जशा झाल्या असतील तशा खायच्या. वेळ गेला कितीतरी. एवढ्यात गणिताचा उदाहरण संग्रह अर्धा तरी सोडवून झाला असता. तो राहिला. पोटदुखीची शिक्षा गणिताच्या सरांची बोलणी खाणं. थोडं दूध घेतलं वाटीत. आजपासून अर्धा पावशेर दूध अधिक मिळणार होतं. बाबांना तसं सांगितलं होतं. थोडी साखर घातली. ताटलीत चपाती घेतली. दुधात बुडवली. करपलेल्या चपातीच्या काळ्या खपल्या पांढऱ्या दुधावर तरंगू लागल्या. त्याही खाल्ल्या. जेवण झालं. आता औषध. बाटली घेतली. चमच्याने औषध काढलं. जिभेने ओढलं. शी. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढील भागात हणूला चपाती लाटायला येते की नाही ते पाहण्यासाठी भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.